नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या वेळेस PYQची एक सिरीज सुरू केली होती. त्याच्यामधला पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे, तर हा दुसरा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण जे म्हाडा आणि ITIचे पेपर TCSने घेतले होते त्याच्यामधले पेपर्स घेत आहोत आणि पेपर्सचं जे प्रश्न विचारण्यात आले त्याचं विश्लेषण करत आहोत. तर आता आपण प्राचीन इतिहासाचं विश्लेषण करत आहोत. याच्यामध्ये 40च्या जवळपास प्रश्न वेगवेगळ्या शिफ्टला विचारण्यात आलेले होते आणि त्याच्यातले पहिल्या शिफ्टपासून ते शेवटच्या शिफ्टपर्यंतचे प्राचीनचे प्रश्न अगोदर आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करणार आहे. त्याच्यामुळं आपलं विजेता करिअर पॉईंट हे यूट्यूब चॅनल आणि याच नावानं असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण ही PDF मी त्या चॅनलवर टाकत असतो, जेणेकरून तुम्ही ही PDF अपलोड करून डाउनलोड करून वाचू शकाल. पहिला प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी पहिल्यांदा कोणी स्थापन केली, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मी अगोदरच सांगितलं आहे की कोण्याही घराण्याचे जर संस्थापक असतील त्यांच्यावर प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेत आणि याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला रिपीटसुद्धा काही दिसतील, जे की अगोदरच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली होती. तर या प्रश्नाविषयी स्पष्टीकरण आपण पाहूयात. तर महाराष्ट्रात जे राष्ट्रकूट घराणे स्थापन झाले होते त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर राष्ट्रकूट घराण्याची स्थापना चालुक्य घराण्याच्या ऱ्हासानंतर झाली होती. इसवी सन 753च्या सुमारास राष्ट्रकूटांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. या घराण्याचा संस्थापक जो आहे तो दंतीदुर्ग हा राजा होता आणि याच्यावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक घराण्याचे संस्थापक खूप महत्त्वाचे असतात, त्याच्यामुळं त्यांच्यावर प्रश्न रिपीट विचारण्यात येत असतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रकूटांची जी सत्ता स्थापन झाली होती ती वेगवेगळ्या 3 ठिकाणी स्थापन झालेली होती. त्याच्यामध्ये नंदीवर्धन येथे सुद्धा एका ठिकाणी सत्ता स्थापन झाली होती, ज्याला अचलपूर म्हणून आता ओळखल्या जाते. त्याच्यानंतर मान येथे सातारामध्ये येथे हे मान येथे सुद्धा सत्ता स्थापन झाली होती. त्याच्यानंतर लातूर येथे सत्ता स्थापन झाली होती आणि ही खूप महत्त्वाची आहे, कारण हिने विशेष नावलौकिक मिळवलेले होते. त्याच्यानंतर आपण दंतीदुर्ग यांच्याविषयी माहिती घेऊयात. प्रारंभी हा गुजरातमधील चालुक्यांचा सामंत किंवा अधिकारी होता. चालुक्याच्या दुर्बळ उत्तराधिकाऱ्याचा फायदा घेत याने स्वतंत्र सत्ता स्थापन केलेली होती आणि दंतीदुर्ग यांनी उत्तरेस नर्मदा नदीपासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत राज्याचा विस्तार केलेला होता. एवढे पॉईंट्स तुम्हाला राष्ट्रकूट घराण्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वाकाटक राज्याच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झालेले होते, आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर वाकाटक घराण्याचं जे विभाजन झालं होतं ते पहिला प्रवरसेन यांच्या निधनानंतर झालेलं होतं. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर चौथा ऑप्शन ठरते. तर आपण वाकाटक घराण्याविषयी माहिती घेऊयात. तर वाकाटक घराणं सातवाहनाच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं होतं. या घराण्याचा संस्थापक जर विचारण्यात आला तर तो विंध्यशक्ती नावाचा राजा होता आणि विंध्यशक्तीनंतर पुन्हा प्रथम प्रवरसेन हा गादीवर आलेला होता आणि प्रथम प्रवरसेन यांच्या मृत्यूनंतर मग वाकाटकाचे जे 2 शाखामध्ये विभागणी झाली होती, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 2 शाखा निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली शाखा जी निर्माण झाली होती तिला ज्येष्ठ शाखा म्हणून ओळखल्या जाते आणि दुसरी शाखा जी निर्माण झाली होती तिला वस्तगुल्म शाखा म्हणून ओळखल्या जाते. तर आपण या दोन्ही शाखांविषयी माहिती घेऊयात. ज्येष्ठ शाखा जी स्थापन झाली होती तिची राजधानी जी आहे ती ज्येष्ठ शाखा जी स्थापन झाली होती तिची राजधानी नंदीवर्धन येथे होती, जी की नागपूरजवळ येते. त्याच्यानंतर ही शाखा गौतमीपुत्र यांनी स्थापन केलेली होती. म्हणजे या शाखेचे संस्थापक कोण होते? मग गौतमीपुत्र यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. गौतमीपुत्र यांच्यानंतर रुद्रसेन हा राजा झाला होता आणि त्याच्यातल्या या महत्त्वाचा एक पॉईंट आहे, रुद्रसेन नंतर पृथ्वीसेन राजा झाला होता आणि त्याने आपला मुलगा दुसरा रुद्रसेनचा विवाह चंद्रगुप्तांची कन्या प्रभावतीशी केलेला होता. म्हणजे उत्तर भारतामध्ये
जे गुप्तांचं राज्य या कालखंडामध्ये राज्य करत होतं त्याच्यातला महत्त्वाचा राजा चंद्रगुप्त याची कन्या प्रभावतीशी यांचा विवाह झालेला होता. कोणाचा? दुसऱ्या रुद्रसेन यांचा. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि जी दुसरी शाखा स्थापन झाली होती तिला वस्तगुल्म शाखा म्हणून ओळखल्या जाते. आणि वस्तगुल्म शाखेविषयी आपण माहिती घेऊयात. हिची राजधानी होती वस्तगुल्म, सध्याचे वाशिम, म्हणजे वाशिमलाच पूर्वी वस्तगुल्म म्हटल्या जात होतं. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. ही शाखा सर्वसेन यांनी स्थापन केली होती. संस्थापकावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सर्वसेन हा उत्तम कवी होता. त्यांनी हरिविजय नावाचा प्राकृत काव्य लिहिलेले होतं. म्हणजे हरिविजय नावाचं प्राकृत काव्य कोणी लिहिलेलं होतं असा प्रश्न जर विचारण्यात आला तर उत्तर सर्वसेन हे येईल. आणि हे जे सर्वसेन आहेत यांनी धर्म महाराज नावाची उपाधीसुद्धा धारण केली होती. एवढे पॉईंट्स तुम्हाला यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात. ऋग्वेदावर विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. म्हणजे वैदिक कालखंडावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणून ओळखल्या जाते असा प्रश्न आहे. म्हणजे काय म्हणतात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तुम्ही जर ऑप्शन पाहिले तर लगेच कट करू शकता. असे ऑप्शन आहेत. सूरचा तर अर्थ राक्षस होतो त्याच्यामुळे हे तर चुकीचंच आहे. त्याच्यानंतर सूतक नाही, सोम नाही, तर सुक्त असं म्हटल्या जात होतं त्याच्यामुळं चौथा ऑप्शन उत्तर ठरते. तर आपण ऋग्वेद या ग्रंथाविषयी माहिती घेऊ, कारण याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. तर ऋग्वेद संहिता किंवा ऋग्वेद म्हणून त्यांना ओळखल्या जाते. देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे ऋग्वेदामध्ये आहेत आणि त्यांना काय म्हटल्या जाते? मग ऋचा असं म्हटल्या जाते. याच्यावर सुद्धा प्रश्न भविष्यात विचारण्यात येऊ शकतो. देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे यांना काय म्हटल्या जाते? ऋचा म्हटले जाते. हा पॉईंट लक्षात असू द्या. अनेक ऋचांपासून मग सूक्त तयार होत असते आणि याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सूक्त काय असते? तर ऋग्वेदातील जे स्त्रोत आहेत त्यांना सूक्त म्हणून ओळखल्या जाते आणि अनेक ऋचांपासून ते सूक्त निर्माण होत असते. अनेक सूक्तांचे मिळून एक काय तयार होते? तर मंडल तयार होते. आणि हा पण पॉईंट लक्षात असू द्या. आणि ऋग्वेदामध्ये किती ऋचा, किती सूक्त आणि किती मंडल आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ऋग्वेदामध्ये 10,462 ऋचा आहेत आणि याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हाडामध्ये. भविष्यात मग सूक्त आणि मंडल याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात असू द्या. 1020 सूक्त आणि 10 मंडले ऋग्वेदामध्ये आहेत. ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलात गायत्री मंत्राचा उल्लेख आहे. आणि हे जे गायत्री मंत्र लिहिलं आहे ते विश्वामित्र यांनी लिहिलेलं आहे. 10व्या मंडलामधील पुरुष सूक्तामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचे वर्णन करण्यात आलेले आहे. जे चातुर्वर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, त्यांचा उल्लेख कशामध्ये आहे? मग 10व्या मंडलामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यानुसार ब्रह्मदेवांच्या मुखामधून ब्राह्मण, तर हातातून किंवा बाहूतून क्षत्रिय आणि वैश्य व शूद्र हे पायातून निर्माण झाले असे मत तिथं मांडण्यात आलेले आहे. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला ऋग्वेदाविषयी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नंबरचा प्रश्न आहे, यजुर्वेदाचे मुख्य विभाग किती आहेत? तर यजुर्वेदाचे जे मुख्य विभाग आहेत ते 2 विभाग आहेत. त्याच्यामुळं आन्सर नंबर 4 हे तुमचं उत्तर ठरते. तर याच्याविषयी आपण माहिती घेऊ यजुर्वेदाविषयी. तर यजुर्वेद हा जो ग्रंथ लिहिण्यात आला याच्यामध्ये यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. या वेदात यज्ञ संदर्भातील मंत्र आणि यज्ञपद्धती, कर्मकांड याविषयी गद्य आणि पद्य रचना आढळतात. म्हणजे अगोदर जो ऋग्वेद आपण पाहिलेला होता त्याच्यामध्ये फक्त पद्य स्वरूपाच्या रचना आढळतात, तर यजुर्वेदामध्ये गद्य आणि पद्य रचना आढळतात. हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा कारण महत्त्वाचा आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले मंत्रांचे स्पष्टीकरण अशी यजुर्वेदाची रचना आहे. आणि यजुर्वेदाचे मुख्य 2 विभाग पाडण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे कृष्ण यजुर्वेद, त्यालाच काळा यजुर्वेदसुद्धा म्हटल्या जाते. आणि दुसरा जो आहे तो शुक्ल यजुर्वेद,
ज्याला पांढरा यजुर्वेद म्हणून ओळखल्या जाते. तर यजुर्वेदाविषयी तुम्हाला इतके पॉईंट्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आपण पाहूयात आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर वेगवेगळ्या शिफ्टला प्रश्न विचारण्यात आलेले बरेचसे प्रश्न रिपीट झालेत. त्याच्यामध्ये 5वा प्रश्न आपण पाहूयात. सेतुबंधची रचना करणारा प्रवरशेन दुसरा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा राजा होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं होतं. तर प्रवरशेन पहिला असेल, प्रवरशेन दुसरा असेल, वाकाटक राजवंशाचे राजे होते. आणि तुम्ही जर निरीक्षण व्यवस्थित जर पेपरचे केले तर तुमच्या लक्षात येईल की दक्षिण भारतात जे जे महत्त्वाचे राजघराणे स्थापन झालेले आहेत त्याच्यावर खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं हा घटक तुम्ही डिटेलमध्ये वाचा. 11वीच्या जुन्या इतिहासामध्ये बेस्ट धडा दिलेला आहे हा. म्हणजे त्याच्यामध्ये सातवाहन असेल, वाकाटक असेल, राष्ट्रकूट घराणे असतील, याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर ओळीवर प्रश्न विचारण्यात आलेत. त्याच्यामुळं स्टेट बोर्ड 11वीचं जुनं, 11वीचं नवं, 6वीचं जुनं, 6वीचं नवं आणि 7वीचं जुनं आणि 7वीचं नवं एवढं जर तुम्ही वाचलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही DCSला सुद्धा. आणि त्याच्यानंतर जर तात्याच्या ठोकळ्यामधील आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला 8 पैकी 8 प्रश्न इतिहासचे बरोबर येऊ शकतात. तर वाकाटक घराण्याविषयी आपण माहिती घेऊया. या घराण्याचा संस्थापक विंध्य शक्ती हा राजा होय. याच्यानंतर प्रथम प्रवरशेन हा गादीवर आलेला होता. प्रथम प्रवरशेन याच्या काळात या गादीच्या 2 शाखा निर्माण झालेल्या होत्या आणि त्या आपण पूर्वी पाहिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये ज्येष्ठ शाखा एक होती आणि दुसरी शाखा कोणती होती, वस्तगुल्म नावाची शाखा होती. तर प्रथम प्रवरशेन यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर त्यांचं खरं नाव जे आहे ते दामोदर शेन असं होतं आणि ते प्रथम प्रवरशेन या नावानं गादीवर आलेले होते. त्यांनी प्रवरपूर नावाची काय वसवली होती, राजधानी वसवलेली होती, जी की आता पवनार या नावानं ओळखल्या जाते, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. यांनी सेतुबंध नावाच्या रामाच्या जीवनावरील प्राकृत काव्याची रचना केलेली आहे. हा पॉईंटसुद्धा लक्षात असू द्या. प्राकृत भाषेमध्ये महाराष्ट्री या भाषेमध्ये त्यांनी काव्य रचलेलं आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आपण पाहूयात. 6व्या प्रश्नात विचारण्यात आलेला आहे, जैन धर्माच्या साहित्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, यांच्या साहित्यावर बरेचसे प्रश्न विचारण्यात आले. त्याच्यामुळं हे सुद्धा पाहून घ्या. भगवान महावीरांच्या शिकवणींचा समावेश असलेल्या जैन साहित्यास काय म्हणून ओळखले जाते, असा प्रश्न होता. तर पिटक हा जो शब्द आहे तो बौद्ध धर्माशी संबंधित आहे. म्हणजे बौद्ध धर्माचं जे साहित्य आहे ते पिटक म्हणून ओळखले जाते. आणि श्रुती निर्वाण हे तर नाहीच, तर जैन धर्माचं जे साहित्य आहे त्याला आगम साहित्य म्हणून ओळखल्या जाते. त्याच्यामुळं 3रा पॉईंट तुमचं उत्तर ठरते. तर आगम साहित्य याच्याविषयी आपण माहिती घेऊया. जैन धर्म याच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया आहे. ती पहिले तीर्थकार ऋषभदेवजी यांनी केलेली होती आणि जैन धर्माचे वेगवेगळे 24 तीर्थकार होऊन गेलेले आहेत. त्याच्यात सर्वात महत्त्वाचे असणारे म्हणजे 24वे तीर्थकार आहेत वर्धमान महावीर. आणि यांना जैन धर्माचे खरे संस्थापक मानल्या जाते, कारण यांनी मोठ्या प्रमाणात जैन धर्माचा प्रसार भारतामध्ये केलेला होता. त्याच्यामुळं खरे संस्थापक म्हणून यांना मानल्या जाते. आणि जैन धर्माचं जे साहित्य आहे त्याला आगम साहित्य म्हणून ओळखल्या जाते. आगम साहित्य याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जैन धर्माचं जे आगम साहित्य आहे ते अर्धमागधी आणि शौरसेनी या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे. हा पॉईंटसुद्धा लक्षात असू द्या. आणि त्याच्यासह महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये सुद्धा त्याचे ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे. तर आगम ग्रंथाविषयी तुम्हाला एवढी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण 7वा प्रश्न पाहूयात. 7वा जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शासकाने चालुक्य राजवंशाची स्थापना केली होती. तर चालुक्य या घराण्याची स्थापना जी केली होती ते पुलकेशी पहिला यांनी स्थापना केलेली होती. त्याच्यामुळं पहिलं उत्तर ठरते.
चालुक्य घराण्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर चालुक्य घराणे जे आहे ते इसवी सनाच्या 6व्या शतकात दक्षिणेस या घराण्याचा उदय झालेला होता आणि याचा पहिला जो राजा होता तो जयसिंग हा राजा होता असं स्टेट बोर्डमध्ये देण्यात आलेलं आहे. तरी TCSने पहिले जे संस्थापक आहेत ते पुलकेशी पहिला असंच उत्तर दिलेलं आहे. आणि कारण त्यांना जे संस्थापक म्हणून मानण्याचं कारण काय आहे तर त्यांनी मोठ्या प्रमाणात या घराण्याची सत्ता प्रसारित केली होती, त्याच्यामुळं त्यांना या घराण्याचा मूळ संस्थापक मानल्या जाते. त्याच्यामुळं पुलकेशी पहिला हे उत्तर देण्यात आलेले आहे. आणि या घराण्याची जी राजधानी होती ती वातापी येथे होती, जी की आता बदामी म्हणून ओळखली जाते. आणि पुलकेशी पहिला यांच्याविषयी आपण माहिती घेऊयात. जयसिंग यांचा नातू हे पुलकेशी पहिला होते. त्यांनी बादामीचा किल्ला बांधला आणि अश्वमेध यज्ञसुद्धा केलेले होते आणि त्यांनी महाराज अशी पदवी धारण केलेली होती. त्यांनी स्वतःला पृथ्वीवल्लभ आणि सत्याश्रय अशी बिरुदेसुद्धा लावलेली दिसतात. 8वा प्रश्न पाहूयात. तर हा जो प्रश्न आहे तो आहे, वाकाटक राजवंशाचा संस्थापक विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर वाकाटक घराण्याचा जो विंध्य शक्ती संस्थापक आहे त्याचा जो वारस होता तो प्रथम प्रवर्षण हा होता, किंवा प्रवर्षण पहिला सुद्धा तुम्ही त्यांना म्हणू शकता. आणि तर वाकाटक घराणे जे स्थापन झाले त्याचे संस्थापक होते विंध्य शक्ती हे राजे. त्याच्यानंतर प्रथम प्रवर्षण गादीवर आले होते आणि यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर प्रथम प्रवर्षण यांच्या काळात वाकाटकांच्या 2 शाखा निर्माण झाल्या होत्या, ज्येष्ठ शाखा आणि वस्तगुल्म शाखा. याच्याविषयी मी अगोदरच माहिती डिटेलमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. खालीलपैकी कोणते सांगीतिक साहित्य सातवाहन राजा हाल यांनी लिहिलेलं आहे? राजा हाल यांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन उत्तर ठरते. तर गाथा सप्तशती यांच्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर गाथा सप्तशती हा जो ग्रंथ लिहिला आहे तो राजा हाल यांनी लिहिलेला आहे. आणि राजा हाल हे सातवाहन घराण्याचे राजे होते. यांनी प्राकृत भाषेत गाथा सप्तशती हे काव्यरूपी ग्रंथ लिहिलेले आहे. त्याच्यानंतर यांच्या राज्य दरबारामध्ये पोटीस आणि आठ्यराज नावाचे कवी होते आणि त्यांना यांनी राजाश्रय दिलेला होता. एवढे पॉईंट्स त्यांच्याविषयी लक्षात असू द्या. आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असं करण्यात आलेलं आहे? तर हे जे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते गौतमीपुत्र सातकर्णी हे उत्तर ठरते. गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. यांचा कालखंड आहे 106 ते 132 दरम्यानचा. हा या घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होता. सातवाहन घराण्यात मातृसत्ताक पद्धती होती असं मानल्या जाते, कारण काही राजांनी आपल्या नावापूर्वी आईचे नाव वापरलेले दिसते. तर उदाहरण जर सांगायचं झालं तर सातकर्णी यांनी गौतमीपुत्र हे नाव वापरलेलं आहे. यांच्या पूर्वीचे राजे तेवढे प्रभावी नव्हते. यांनी सातवाहन सत्तेचं पुनरुज्जीवन केलेलं होतं. यांनी शक राजा नहपान याचा पराभव केलेला होता आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि नहपान याचा पराभव करून काटेवाड असेल, सौराष्ट्र असेल, माळवा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, उत्तर कोकण असेल असे प्रदेश यांनी जिंकून घेतलेले होते. आणि यांची आई जी गौतमी बालश्री आहे यांनी यांचं वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असं केलेले आहे. याचा अर्थ होतो ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायलेले आहे असा राजा. तर तोय म्हणजे पाणी अर्थ होतो आणि वाहन म्हणजे घोडा होतो. आणि 3 समुद्र म्हणजे त्रिसमुद्र म्हणजे 3 समुद्र. तर हे 3 समुद्र जे आहेत ते बंगालचा उपसागर, हिंद महासागर आणि अरबी समुद्र असे हे 3 समुद्र आहेत. आणि यांच्यावर प्रश्न अगोदरसुद्धा विचारण्यात आलेला होता, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रश्न रिपीट होत असतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि याच्यानंतरच्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या झालेले जे प्रश्न आहेत ते मी पुढे घेत राहणार आहे आणि एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि ही PDF जी की एक्सप्लेनेशनची आहे ती जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल
सबस्क्राईब करा आणि आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.